कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो दादा, ओ दादा, ओ ताई तुम्ही तरी या ना, ओ कोणीतरी थांबवा ना यांना। हो भाऊजी असं नका करू, ओ थांबा ना। काय चाललंय? भाऊजी तू शिवानीला फोन करा। मी कॉल केला ते येत आहेत, तुम्ही शांत व्हा ना काकू। काकू काय झालं? काका, काका बाहेर या। ओ काका, कोण आहे रे? आम्ही आहोत पाना गँग। ए चिल्लर, जास्त खळखळ ना, निघायचं। चला निघा। काका तुम्ही हे सगळं करताय ना ते चुकीचं आहे। हो, एक काम करतो, तुझं गॅरेजही खाली करतो, मग बरोबर होईल। हो काका नीट बोला, हे जर सगळं शिवाला कळालं तुम्हाला हिशोब द्यावा लागेल तिला। बापरे, घाबरलो। कळू दे तुझ्या शिवाला, या जगदीशशी पंगा घेतला तर काय होतं कळलं ना? जा। हे बघा काका, आम्ही पोलिसांना बोलवा। हा चले। हे भाई, शिवा आता बघा काका, कोणी हात लावला माझ्या घराला? बाहेर यायचा, बाहेर या सगळ्यांनी। आपल्याशी नडायला काही प्रॉब्लेम नाही, पण माझ्या दारापाशी नाही आला पाहिजे होता तुम्ही। आपल्या आईच्या डोळ्यात पाणी आलंय, नाही तुमची हड्डी पसली एक केली ना तर नावाची शिवा नाही। शिवानी, शिवा
शिवा शिवानी थांब. अगं शिवा, मारामारीची काय गरज आहे? काका आहे मी तुझा. ए काकू जेव्हा घरात एकट्या होत्या तेव्हा गुंड बोलवायची काय गरज होती? घरातलं सगळं सामान बाहेर काढायची काय गरज होती? आता शिवानी काय करायचं आणि काय नाही करायचं आणि काय केलं पाहिजे हे शिवाच ठरवेल. तू कशाला मध्ये बोलतो? तू गप्प बस. काकू मला फक्त जावई मानत नाहीत तर त्यांचा मुलगाही मानतात. बाई आजींचा मानलेला नातू सुद्धा आहे मी. त्यामुळे तुझे काही हे जे पराक्रम आहेत ना त्याची शिक्षा तुला मिळणारच. शिवा, मी पोलिसांना फोन करतोय. नाही, पोलिसांना फोन नका करू. अगं पण आई, हे बघ शिवानी, काही झालं ना तरी ते तुझे काका आहे आणि हे आईंना कळलं ना तर त्यांना वाईट वाटेल का? नको, पोलिसांना नको कळवायला. आई मग काय सोडून द्यायचं का? हा, त्याने घरात येऊन राडा घातला, माझ्या संसारात विष कालवलं, ते सगळं सहन केलं ना मी. पण त्याने आज तुला घराबाहेर काढलंय. तुला तर सोडणार नाही. शिवानी, नात्यांची किंमत त्यांना नसली ना तरी आपल्याला आहे. आपण नाती नाही तोडू शकत. भाऊजी, काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? मला घरातून बाहेर काढून काय मिळालं तुम्हाला? अहो, हे तुमच्या भावाचंच घर आहे ना. आणि काय कमी आहे तुमच्याकडे सांगा ना. आज मी माझ्या मुलीला थांबवलं, पण हे शेवटचं. भाऊजी, मला तुमच्याकडून वचन हवंय. यापुढे तुम्ही या घराकडे ढुंकूनही पाहणार नाही. अगं आई, ह्याला लाज असती तर आधीच वचन दिलंस आणि समजूतदारपणे वागला असता. लाज नाहीये, तू का असं करतेयस? देतो देतो, मी वचन देतो. दिलं वचन. ए काका, 3 बोलायच्या आधी निघायचं इथून आता. 1 2 गेला पण. आपण सगळं सामान आता आत लावूया. तुम्ही काळजी करू नका. आम्ही आहोत ना. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.